तुमच्यापैकी कोणाचं नाव राधा आहे का? राधा कशासाठी? नाही, कारण असं जर असेल तर तुम्ही जरा सरसावून बसा, कारण पुढची जोडी जो परफॉर्मन्स घेऊन येते त्या गाण्यात ते बहुधा तुम्हाला शोधतायत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सौरभ आणि साक्षी यांचं. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झालाय राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 जणू पिळलं या डाळिंबाचं दान. मोठं मोठं डोळं जशी कर्दळीची पान. कपाळीच्या शालूला बिबटाचा भारी गशीदा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 तरी सांगा तिला रुसू नको बाई. किसनाला या तिच्या विना कुणी सुद्धा नाही. गोपिकांचा नाद सोडून कान्हा झालाय सीधा साधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा. चंद्रवाणी मुखडा तिचा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. मला इतकंच म्हणावं असं वाटतंय की राधा जर इतकी सुंदर असेल तर कृष्ण का नाही हो तिच्या प्रेमात पडणार. क्या बात आहे. म्हणजे जेवढे तुम्ही गोड दिसतायत त्याच्यापेक्षा जास्त सुंदर तुमचा परफॉर्मन्स झाला. आणि सौरभ, हॅट्स ऑफ टू यू. कारण इतके छोटे छोटे एक्सप्रेशन्स तू इतक्या इझिली केले आणि दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि एखादी कठीण गोष्ट इतकी सोपी करून दाखवणं हा अभ्यास आहे. अँड दिस इज कॉल्ड डान्स. थँक्यू. साक्षी, तुझे काही बारीक बारीक एक्सप्रेशन्स मला खूपच आवडले. म्हणजे सौरभ तर उत्तमच होता आज, पण तरीसुद्धा रुसलेली राधा आणि खूप मजा आली बघायला. इट वॉज नाईस. गुड. थँक्यू. साक्षी, कशी रुसते राधा? नऊ. थँक्यू. 8. थँक्यू. तुमचा आजचाही परफॉर्मन्स खूप छान झाला. तुमचे नखरे, तुमचे लटके झटके, तुमचं लाजणं वगैरे वगैरे खूपच सुंदर होतं. पण सौरभ, मला असं वाटतं आजचा हा डान्स तुमचा होता, कारण तुम्ही लीड करत होता प्रत्येक गोष्टीला आणि तुम्ही ते अतिशय सुंदर केलं. तुमची कोरिओग्राफी खूप छान होती. अर्थात तुम्ही आउट ऑफ द बॉक्स काय करण्याचा प्रयत्न जरी नाही केलात तरीसुद्धा तुमच्या त्या अप्रोचमध्ये या गाण्याला कसे ट्रीट आपण करायचं यात नाविन्य मात्र डेफिनेटली होतं. ऑल द बेस्ट. थँक्यू. स्वप्नील, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. हा परफॉर्मन्स तुला खूप आवडला, राधाकृष्ण खूप भावले तुला, तर तू एक खूप फेमस कृष्ण आहेस आणि होतास. तर तुला कसं वाटतंय आत्ता हा परफॉर्मन्स बघितल्यावर? तुझ्या काय आठवणी? मी पण अत्यंत भाग्यवान समजतो स्वतःला की मला इतका एपिक रोल साकारायला मिळाला आणि तो प्रेक्षकांना आवडला.
त्यामुळे खूप आठवणी जाग्या झाल्या. दरवेळेला होतात राधा आणि कृष्णाला पाहिलं की. मला राधेबद्दल काहीतरी सांगावं असं वाटतं, कारण कृष्णाबद्दल सगळेच म्हणतात. हिंदीमध्ये असा एक दोहा आहे कबीरजींचा की श्याम राधे कोई ना कहता, कहते राधे श्याम, जन्म जन्म के भाग मिटा दे एक राधा का नाम. क्या बात है.